हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर माझा आजचा ब्लॉग आहे माझ्या सासूबाईंचे वर्षश्राद्ध होते. तर वर्षश्राद्ध होऊन मागच्याच हप्त्यामध्ये होते. तर मी पुष्कळ दिवसांनी व्लॉग बनवते म्हटलं तर राहूनच गेलं. तर सर्व स्वयंपाक करायचा होता. तर माझ्या जाऊबाईची थोडी तब्येत ठीक नव्हती, तर मलाच करायचा होता. मला विचारलं होतं एवढं एकटी कसं करू. नेहमी आम्ही काही असले की दोघं सोबत मिळूनच करत असतो आम्ही, पण यावेळेस मला एकटीला सर्व काही करायचं होतं. 2 प्रकारच्या भाज्या करायच्या होत्या, चटण्या वगैरे 2 प्रकारच्या, डाळीची, काकडीची, कढी, खीर. वर्षश्राद्धाला जे असते खीरचंच महत्त्व असते जास्त. खीर, भजे, वडे, आणखी पोळ्या वगैरे सर्व करायचं होतं. तर मी उठली, आंघोळ वगैरे केली, कामं वगैरे थोडेफार केले आणि मग आपल्या स्वयंपाकाला लागली. विचारायला तर होईल का लवकर होईल की नाही. आणि माझ्या नणंद वगैरे येणार होत्या. तर अशा प्रकारे माझं सुरू होतं. सर्वात आधी मी पालक वगैरे कापली, डाळभाजीचं मी सर्व रेडी केलं आणि कुकर लावला डाळभाजी त्याच्यामध्ये भात वगैरे मांडला आणि आलू वांग्याची भाजी करायची होती. ते आलू वांगे मी चिरून ठेवलेले होते. नंतर इथे मी काय करत होती, कढीचं तयार करत होती. कढी करायसाठी नाही, ते मी अद्रक लसणचा पेस्ट करत होती. ते वगैरे झाल्यावर ते बघू शकता मी स्पीडनी करायचा प्रयत्न करत होती, लवकर झाला पाहिजे म्हणून. पण जो टाईम आहे तोच होतो. या स्वयंपाकाला वेळ नाही लागत, पण जे फ्राय वगैरे असतात, भजे वगैरे तळायचे असतात, वडे वगैरे, पापड वगैरे, त्यालाच पुष्कळ वेळ लागतो. आणि हे बघू शकता मी ते आलू वांग्याच्या भाजीला मी फोडणी देत आहे. छान कांद्याचा, टमाटरचा पेस्ट वगैरे केला आणि अद्रक लसणचा पेस्ट टाकला. आणि वर्षश्राद्ध होतं त्या दिवशी पान टाकतपर्यंत उपास, म्हणजे काही खावं नाही लागत. तर मी चायसुद्धा नव्हता घेतला. तर मी काम करता चाय मांडला आणि पिला मी. अशा प्रकारे सुरू होतं माझं कामं. आणि माझे जाऊ आहे त्यांनी बाकीचे कामं वगैरे आवरून घेतले होते, कपडे वगैरे धुतले, बाकीचं वगैरे. अशा प्रकारे सुरू होतं माझं. हे बघू शकता मी वांग्याच्या भाजीला फोडणी द्यायसाठी आणि हे वांगे आलू टाकले. अशा प्रकारे माझं सुरू होतं. कसं काय बोलावं काही समजत नाही. एवढा मोठा ब्लॉग आहे, काय बोलावं, कसं बोलावं. जसं जमते तसं प्रयत्न करते. काही चुकलं वगैरे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. इकडे मी कढीसाठी लसण वगैरे शिलत होती आणि इकडे भज्याचं वगैरे बघू शकता तुम्ही. मी भज्याचं रेडी केलं. इथे कांदे, मिरची वगैरे कापून ठेवलेले होते मी अगोदरच. त्याच्यामध्ये थोडी तीळ, थोडं ओवा, मीठ वगैरे, थोडासा सोडा पण टाकतो मी भज्यामध्ये. म्हणजे भजे जे असतात ना थोडे फुलतात ना, छान होतात, क्रिस्पी होतात. आणि आमच्या घरीच गोड लिंबाचं झाड आहे, तर मी तिथूनच तोडून आणला, धुतला वगैरे छान आणि भजे त्याच्यामध्ये टाकलं. आणि आम्हाला कुठे जावं पण नाही लागत, गोडलिंब घरीच असल्यामुळे. पुष्कळ मोठं झाड आहे, एकच नाही तर 2-3 झाड आहे आमच्याकडे गोडलिंबाचे. आणि इकडे मी चटणी, काकडीची जी चटणी असते ना त्याची तयार करत होते. काकडीला किसलं वगैरे मी. आणि इकडे डाळीची पण चटणी करायची होती. चण्याच्या डाळीची नसते का ती, त्याला मी आधीच मोरू टाकलं होतं आणि मी किसली काकडी. हे बघू शकता डाळीची चटणी तयार केली मी इकडे आणि इकडे काकडीची चटणी तयार केली. आणि इकडे माझा कुकर झालेला होता, त्याच्यामध्ये डाळभाजी मला फोडणी घालायची होती. तर मी डाळभाजीला फोडणी त्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे थोडे टाकून कांद्याची वगैरे फोडणी देऊन इथे छानपैकी घोटलं मी डाळला. आणि इकडे माझी आलू वांग्याची भाजी शिजत होती. ह्याच्यामध्ये मसाले भरले डब्यामध्ये मी, संपले होते तर इकडे डाळभाजी मी फोडणी घातली. आणि माझ्या नंदेला फोन केला होता, किती वेळ आहे तुम्हाला म्हटलं. तर तेव्हा वाजले होते 10 वाजता. त्या बसल्या होत्या बसमध्ये, तर येतच म्हणे 1.5 तासामध्ये पोचते म्हणे. तर ठीक आहे म्हटलं. मला तसे 3 नंदा आहे, तर दोघीचं नाही जमलं यायचं. एकच ननद आल्या होत्या, सोनूताई, त्या नंदनवनला राहते, त्याच आल्या होत्या. आणि इकडे माझं ते सर्व आवरलं की मी कणिक भिजवायची विसरूनच गेली होती. मला आठवलं, बापरे, मी तर पुऱ्या करायच्या होत्या, त्यासाठी मी कणिक वगैरे भिजवली. आणि इकडे कढी फोडणी दिली. आणि इकडे खीर बघू शकता तुम्ही. खीर मी पहिल्यांदाच केली. नेहमी माझे ताईच करतात खीर,
मला खीर बनवता येते, तर मी यूट्यूबवरती बघून मी खीर बनवली जशी जमली तशी. आणि इकडे वड्याचं वगैरे तयार केलं. आणि आमच्याकडे तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं तुम्ही अखजीचे आम्ही वडे कशाप्रकारे करतो. तर आधी सर्व वड्याचं मिश्रण वगैरे करून आम्ही त्याला गोल असं तळतो, मग फ्राय करतो, नंतर बाहेर काढून आणखी त्याला बशीने असं थापून त्याला वडे करतो. आणि आमच्या प्रकारे पालक वगैरे टाकून धने वगैरे असं टाकून आमच्याकडे वडे करतात, हे बघू शकता. आधी मी गोडे केले. आधी तर नवीन मला जमत नव्हतं, मग कसं हळूहळू आपण सर्वच काही शिकतो. तर मी वडे करणार नव्हते, पण वड्याचा पण मान असते, तर मी म्हटलं जास्त नैवेद्यपुरतं वडे काढून घेतले मी. ह्याला पण वड्याला पण ह्या वड्याला तर पुष्कळ वेळ लागतात. पहिले गोळे करा, फ्राय करा, नंतर त्याला काढा, नंतर त्याला बशीमध्ये थापा, नंतर पुन्हा फ्राय करा. अशा प्रकारे आमचे वडे सुरू होते माझे. हे इथची पद्धत आहे. माझ्या इथे जास्त असे करतात, आमच्याकडे असेच वडे. माझ्या आईकडे तर साधेच वडे करतात, पण असे खूप छान वाटतात. मी खाऊन बघितले तर खूप छान वाटलं. आणि इकडे माझं खीर बनवणं सुरू होतं. ते खीरमध्ये नुसते गुठल्याच होत होत्या. म्हटलं जमेल की नाही, पण जमली. थोडी गोड कमी झाली, पण जमली. आणि इकडे सुद्धा भज्याचं मी सर्व काही रेडी केलं होतं. बेसन वगैरे टाकलं, पाणी वगैरे टाकून त्याला चोळलं मी. हे बघू शकता तुम्ही, मी हे जो व्लॉग बनवत आहे, रेकॉर्ड करत आहे, शांत ठिकाणी करावं लागते. पण एवढा शोर आहे, आमचं घर नाही का मोठं असल्यामुळे नाही का एवढंसं पण आवाज झाला, खूप जोराजोराने आवाज येते. तर माझा मुलगा मध्येच मला आवाज देतो, मम्मी 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 मम्मी. तर म्हटलं शांत हो, म्हटलं मी रेकॉर्ड करत आहे. ऐकतच नाही, लहान मुलं तर ऐकतच नाही, नुसते मागे 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 असतात. हे बघू शकता मी भजे काढत आहे. आणि एवढी गरमी होत होती की पुष्कळच असतं. मग नंतर मी पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या आधीच, आणि नंतर त्याला तळलं मी पुऱ्यांना. पुऱ्या आमच्याकडे खीरसोबत पुऱ्या पण आवडतात, तर म्हणून पुऱ्या कराव्या लागल्या. नंतर माझ्या नणंद आल्या होत्या, तर त्यांना पाय धुवायला पाणी वगैरे दिलं. मग त्या तयारी करत होत्या, फोटो वगैरे ठेवायची, फोटो वगैरे पुसपास केली. नाही बघा, हे नैवेद्य ठेवलं मी, आईचं पान. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही कशी तयारी करत होते त्या. तर आणि नंतर सर्व आटोपल्यावर मी सर्वांना जेवण वगैरे वाढलं. अशा प्रकारे माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला